परमानंदा श्री गुरु विठ्ठल भावे वंदा दाखविते निज परमानंदा कृपाभिलाष धरुणियाचे कृपा अभिलाष धरुणिया चरणी तत्पर त्र्यंबक बंदा चरणी तत्पर त्र्यंबक बंदा श्री गुरु विठ्ठल भावे वंदा दाखविते निज परमानंदा श्री गुरु विठ्ठल भावे वंदा दाखविते निज परमानंदा श्री गणेशाय नमः श्री गुरुभ्यो नमः श्री सरस्वत्यै नमः श्री प्रह्लाद नारद पराशर पुण्डरीक व्यासं वरीश शुक शौनक भीष्मदालभ्यां रुक्माङ्गदार्जुन वसिष्ठ विभीषणादीन पुण्यामिमां परमभागवतां नमामि भक्त भक्ति भगवंत गुरु चतुर्नाम वपुएक इनके पद वंदन कीजे नासे विघ्न अनेक वागीशायस्य वदने लक्ष्मीर्यस्य च वक्षसि यस्यास्ते हृदयं संवित्तं तं नरसिंहमहं भजे श्रीराधा राजेश्वरी रम्या कृष्णमन्त्राधिदेवता सर्वाद्या सर्ववन्द्या च वृन्दावनविहारिणी वृन्दाराधा रमाशेष गोपीमण्डलपूजिता सत्या सत्यपरा सत्यभामा श्रीकृष्णवल्लभा वृषभानुसुता गोपी मूलप्रकृतीश्वरी राधिका परमेश्वरी परापरदा पूर्णा पूर्णचन्द्रनिधाना भक्तिभक्तिनित्यं भव्यादिविनुरासते मनोजवं मारुततुल्यवेगं जितेयं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ज्या संगतीनेचा विराग झाला मनोदरीचा झडभास गेला साक्षात परमात्मा मज भेटविला विसरू कसा मी गुरुपादुका नमो श्री विठ्ठल सद्गुरु जो आदि जगडवरु वेद शास्त्र प्रतिपाद्य गुरु गोचरो गुरु परम रूपा नमो श्री विठ्ठल सद्गुरु आदि संकल्प प्रसरु विश्वस्वीन वेदेश्वरो अपरंपारो दयार्णवा नमो श्री विठ्ठल सद्गुरु सत्ता मात्रे चैतन्यदारो ओनी सृष्ट्यादि अलंकारो अलिप्त थोरो स्वयमेवा नमो श्री विठ्ठल सद्गुरु नाम रूपातीत परो वेद पत्करो भक्तो धारो हावया नमो श्री विठ्ठल सद्गुरु गुणा निर्गुणा हि परो
दृश्याति तथोरो स्तुला स्तुल विचारू न कळे तुझा स्तुला स्तुल विचारू न कळे तुझा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल दिनवत्सल शरणागत वत्सल भगवान श्री प्रभू पांडुरंग परमात्मा अनंत श्री समलंकृत सद्गुरु श्री गोपीनाथ महाराज सद्गुरु श्री विठ्ठल दादा महाराज भगवान परमात्माच्या फार मोठ्या कृपा आशीर्वादाने सद्गुरु श्री गोपीनाथ महाराज सद्गुरु दादा महाराजांच्या संगतीमध्ये पुरुषोत्तम मासानिमित्ताने सद्गुरु चरित्र वर्णन कथा आजपासून प्रारंभ होत आहे. संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमधली गुरुभक्त मंडळींची इच्छा आहे सद्गुरूंचं चरित्र वर्णन करायचं आहे आणि सद्गुरूंचं चरित्र आम्हाला ऐकायचं आहे. अनेक गुरुभक्तांनी उपक्रम चालू केले की दर गुरुवारी एक अध्याय वाचन करायचं आहे. आजही बरेच गुरुभक्तांचा तो नियम चालू आहे. सद्गुरूंच्या आशीर्वादाने पर्वकाळ काही असेल तर आज गुरुवार आहे, द्वादशीचा पर्वकाळ आहे आणि या द्वादशीच्या गुरुवारच्या पर्वकाळावर आपल्या कथेला प्रारंभ होतोय. गुरुभक्ती सफल झाली आहे. गुरुभक्ती ज्या ठिकाणी सफल होऊन गुरुवारी गुरुचं दर्शन झालंय आणि गुरुच्या सान्निध्यामध्ये गुरुवारी ज्या ठिकाणी कथा ऐकण्याचं गुरुचरित्र ऐकण्याचं अनन्य योग प्राप्त होतोय. अनेक प्रकारच्या कथा होतात. ते रामायण होते, भागवत होते, शिव महापुराण होते, ज्ञानेश्वरी कथा, भागवत कथा, जगद्गुरु श्री तुकोबारायांची कथा. पण श्री गुरुभक्ती त्या ठिकाणी आणि गुरुभक्तीची उपासना अत्यंत दुर्मिळ योग आहे. शास्त्रामध्ये फार मोठा महिमा सांगितला आहे. यस्य देवे पराभक्ती यथा देवे तथा गुरोः तस्येदा गदिता ह्यारता प्रकाशन्ते महात्मनः. ज्याप्रमाणे पराभक्ती वर्णन केली आहे त्याप्रमाणे श्री गुरुची सेवा सांगितली आहे. भगवान परमात्माची भक्ती जशी आहे तशी गुरुभक्ती आहे आणि गुरुभक्ती असताना त्या ठिकाणी भगवंताच्या इतकंच महत्त्व, भगवंतापेक्षा काकणभर भक्त महत्त्व श्री गुरूंच्या उपासनेचं आहे. आणि श्री गुरूंची उपासना त्या ठिकाणी ज्याला घडते तो भाग्यवान आहे. हजारो संत महात्म्यांचे प्रमाण आहे, हजारो शास्त्राचे वचन आहेत. कैवेल साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानोबारांनी तर 13व्या अध्यायामध्ये 100 ओव्यांनी अंतःकरण भरून आलाय की श्री गुरूंची उपासना काय काय करेल, श्री गुरूंच्या उपासनेकरता काय काय समर्पण करेल आणि श्री गुरूंच्या शिवाय मला दुसरं काही माहिती नाही आहे. मग गुरुभक्ती इष्ट आहे का? गुरुभक्ती करावी लागते का? श्री ज्ञानदेवीमध्ये अज्ञानाचं वर्णन करताना अज्ञानी जीव अशा प्रकारचं बोलतात, आम्हालागी गुरुदेवे आम्हीच केलो. आमचे गुरु आम्हीच, आम्ही कोणाचे शिष्य नाही, कोणाचे आमचे गुरु नाही. हे अज्ञानाचं वर्णन आहे, सज्ञानाचं वर्णन नाही आहे. आणि अज्ञानाचं वर्णन त्या ठिकाणी असं आहे. सज्ञानाचं वर्णन कसं केलं आहे? पहिल्याच अध्यायामध्ये म्हणून जाणतेने गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे जैसे का मूळ चिंतन सहजे शाखा वल्लवे संतोषते. जाणत्याने गुरुभक्ती करावी. जाणता कोण आहे? हेच जाणीव करी तोची नेणे अथिलेपणे मुरिवे तोची उणे. आम्ही झालो ऐसे म्हणे तो काहीच नव्हे. जाणीव शहाणीव ओझे सांडून या दुरी. महाराज हे जाणीव शहाणीचं ओझं दूर सांडून टाकावं लागेल. जाणता म्हणजे खरा जाणता कोण आहे तर तो उपासना करताना श्री गुरूंची उपासना सोडत नाहीये, तो खरा जाणता आहे. श्री गुरूंच्या शिवाय दुसरी उपासना करत नाहीये.
तो खरा जाणता आहे. सद्गुरू दादा महाराजांचं चरित्र श्री हरिभक्तीपरायण गुरुभक्त भाऊ मामा तोंडापूरकरांनी लिहिलंय 18 अध्याय. श्री राजाराम प्रसादांनी लिहिलंय 1 अध्याय. गुरुवारी आजोबांनी लिहिलंय 1 अध्याय. पांगारकरांनी काही लिहिलेलं आहे ते आपल्याकडे उपलब्ध नाही आहे.